माझा सदाशिव नारायण जाधव. वॉर्ड क्रमांक 149. 149 मध्ये बाबा इथे काय पूर्वी 5 वर्षापूर्वी काम वगैरे झालेलं आहे का आणि ते निवडणूक लागली त्याला आपण कशा प्रकारे बघतो? तसं आमच्याकडे फुटपाथ झालेले आहे, रोड झालेला आहे, पाण्याची पण जवळपास चांगली म्हणजे निचरा होतो. जो इथे पाणी जे तुंबायचं इथे ते आता कमी प्रमाणात, पावसाळ्यात काय त्रास नाही, काय नाही होत, काही नाही, छानपैकी वातावरण आहे. मग बदल होईल का किंवा त्यांनाच परत संधी भेटणार आहे असं काही आपलं मत आहे? ते काय सांगता येत नाही, कोणाची कोण कशा प्रकारे हे होईल सांगता येत नाही. बाबा आपण काय बोलणार, आपलं काय मत आहे? हॅलो, मधुकर रामचंद्र गायकवाड, 149. हे लोकांची मतं जे कामं करतात बे जुनी लोकांनी जे कामं केलेली आहे, यांनी तर सांगितलेच आहे कामं केलेली या वार्डामध्ये, टिळकनगरमध्ये. तर आता जे कोण निवडून येईल ते करते की नाही करते आम्हाला माहीत नाही. ज्यांनी काम केलं त्याला संधी भेटायला पाहिजे असं काय का? हा, ज्यांनी काम केलं त्यालाच संधी भेटली पाहिजे, आमचं हे म्हणणं आहे. बदली करून उपयोग नाही. तेच ऐकायला लागलं, काही नवीन नाही घ्यायचं, काय जुने ते करायचे. आता हे सगळ्याच्या मध्ये 50-50 चालू आहे. तर नवीन जनरेशन काय करतात, नवीन लागणार आहे, आणि जे सिनियर सिटीजन आहे ते त्यांनाच घेणार आहेत. पण ह्याच्यामध्ये कॉपरेट चालूच आहे, काय नाही म्हणून जे भी येईल ते चांगलंच होणार आहे. नाही पण मच्छरचा आपलं भयंकर त्रास आहे. नावडकर कुठे राहता आपण? तिथं 51. कसं आहे काम वगैरे 5 वर्षापूर्वी जे होते कसं आहे काम? पूर्वीपेक्षा जरा आहेत कामं आहेत चालू आहे, चांगले आहे जरा. पण मच्छरचा भयंकर कॉलनीमध्ये त्रास आहे. आणि ह्या काय आहे, आता ह्या सगळ्या इमारती उंच व्हायला लागल्या त्यामुळे श्वास घ्यायला जागा नाही आहे आता. रस्त्याला चालायला जागा नाही अशी तऱ्हा झालेली आहे. परत कोणाला संधी भेटणार आहे ते लय किती कॅन्डिडेट कमीत कमी असणार आहे? इथं 4 आहेत ना. कोण कोण आहे बाबा? सुशांत सावंत आहे, परत मयेकर आहे, परत तुमचा अवस्थी आहे, आणि दुसरा आपला काय नाव त्याचं, राष्ट्रवादीचा आहे. संधी कोणाला असं भेटणार ज्यांनी काम केलं संधी आता म्हणतात का मग बहुतेक भाजपला संधी आहे, कारण त्यांचं जास्ती चाललंय हे म्हणजे तर असं वाटतंय. आता सांगता येत नाही आपल्याला अंदाज. करून दिलेली बसायला सिनियर सिटी म्हणून दोन मैदान आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोतच आहोत. कोणी दिलं होतं हे सर्व आता? आम्ही आता नाव सांगू शकणार नाही त्यांचं. ज्यांनी दिलंय ते, आता आम्ही नाव सांगितलं तर बाकीच्या लोकांना राग येईल त्याचा. आता जो कोण येईल येऊ दे, चांगल्या मताने येऊ दे, चांगल्या आणि येऊ दे, चांगल्या आणि आम्हाला त्याची खुशीच आहे. आणि आम्हाला प्रत्येकाला आम्हाला काय करायची, कोणी असलं तरी आम्हाला फक्त सहकार्य करायची भूमिका पाहिजे. आमचं काय काम धाम कधी आलं कधी तर आम्हाला हा इथे नाही आज उद्या या परवा या अशा गोष्टी करता कामा नाही त्यांनी. पण आपल्याला असं वाटत नाही की आता जे राजकारण चालू आहे सध्या असं राजकारण ना करता लोकांच्या विकासासाठी लोकांनी बलिदान द्यायला पाहिजे? अगदी बरोबर, अगदी बरोबर, असंच पाहिजे ना. लोकांचा विकास हे नगरसेवक कशासाठी असतात, आपल्या नगराची सेवा करण्यासाठी असतात ना ते नगरसेवक. त्यांचं हेच काम असतं मुख्य. त्यांनी ते केलं तरी खूप झालं आम्हाला. विकासावर लक्ष द्या असं म्हणतो. हा विकास तेच ना, विकास म्हणजे तेच ना. तुम्ही तुमची साफ सुविधा ठेवणार घरामध्ये, ते काय आता घरामध्ये साफ सुविधा तुमचं हे घरच आहे ना, तुमच्या एरियामध्ये तुमचं हे घर प्रकारचं आहे. तुम्ही रस्त्याने दिसला पाहिजे आम्हाला कधी पण काय करताना. तुम्ही आता गेले की 5 वर्षांनी दिसता कामा नाही इथे परत रस्त्यावरती. सुविधा आहे तसं असं एवढे काही प्रश्न नाहीयेत, पण बाथरूमचा तर मेन प्रश्न आहे. आणि मुलांना खेळायसाठी आता हे आहे ग्राउंड, याच्यामध्ये काहीतरी ग्रीनरी वगैरे असेल तर थोडंफार, किंवा सिक्युरिटी वगैरे काही असावी असं मला वाटतं. संध्याकाळच्या वेळेला वगैरे मुलं वगैरे खेळतात ना, तर पुन्हा त्याच लोकांना संधी दिली पाहिजे का काही अजून तुमच्या मनात आहे? हा असं काही डिपेंड आहे प्रत्येकावरती, प्रत्येकाचं कसं प्रिस्क्रिप्शन आहे ते ह्याच्यावरती आहे. तुमच्या मनात काय आहे? कोण तुमच्या मनातला नगरसेवक कसा असायला पाहिजे? आता काय चांगलं काम भागासाठी करणारा असून तोच पाहिजे आम्हाला. चांगले काम करणारे, स्टेशन जवळ खूप अंधारा असतो, यायला खूप मला त्रास होतो. इथून मोठे मोठे गाड्या येतात, आम्हाला सिनियर सिटीजनला चालायला खूप त्रास होतो. आणि अंधारा असतो मेन तर भीती वाटते रात्रीचा टायमाला यायला. कोणी काय बेग ओढून नेते, कोण काय नेते. तिथं थोडी सुविधा करायला पाहिजे जरा याय जायला. रस्ता बरोबर नाही. मी तर कितींदा तिथं ठेस लागते मला. एक तर गाड्या येतात ते चालायला मिळत नाही, त्याच्यामध्ये बाईक असतात, मोठ्या मोठ्या गाड्या येतात. चालायचं कसं स्टेशन पासून इथपर्यंत. सुविधा हव्या. हा, त्याच्यासाठी चांगली सुविधा जरा करून द्या आम्हाला, तेच पाहिजे बस. हे सगळे मच्छर गेले पाहिजे कॉलनीतले आमचे. आजार पण कमी होईल आमचं. मेन म्हणजे सर्वसामान्यांना सुविधा आहे. बस ही महत्वाची आहे. बस ही सुरू झालीच पाहिजे कॉलनीमध्ये. अच्छा, अजून हा? काही सुविधा सुविधा आता काम नाही झाले का काय? काम तर होतच आहे, चालू आहे काम काय अशी थांबली नाही. आता हे सध्या बंद आहे.
पुन्हा त्याच लोकांना दिली पाहिजे का काय दुसरं मत? काम करणारा पाहिजे आम्हाला, कोणी असू दे काम करणारा पाहिजे आम्हाला. पहिला आमच्या बसच्या सुविधा पाहिजे. बसच्या बंद झाल्या 3 वर्ष. सर्वसामान्य रिक्षाने जायचं बोललं 60-70 रुपये खर्च आहे घाटकोपरला. चालू असलेलं म्हणजे जे सर्व्हिस चालू सेवा सुरू होती ती सेवा बंद केली. ती का बंद केली? ती बंद सुरू व्हायला पाहिजे ना. अभी हमको अभी काम करेगा कि नहीं, जो पहले था थोड़ा किया काम, अभी इलेक्शन है, वो कौन आएगा कुछ मालूम नहीं। फिर भी आपने तो सोचा होगा ना कि इसको जिताना है, इसको जिताना है, इस पार्टी का ऐसा फिक्स बोल नहीं सकता ना भाई आप, अभी किसको देगा किसको नहीं, ऐसा बोल ही